स्टार्टिंग विथ द नेक्स्ट सेशन. सेम 2 मधला आपला एक विषय आहे तो म्हणजे आहे बेटा FW. FWचा फुल फॉर्म आहे फंडामेंटल्स ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग. फंडामेंटल्स या शब्दाचं मीनिंग आहे बेटा बेसिक्स. सगळ्या बेसिक्स गोष्टी आपल्याला ह्या सब्जेक्टमध्ये शिकायच्या आहेत. ज्या ज्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये ज्या ज्या मला बेसिक्स गोष्टी लागतात, सम्स पॉईंट ऑफ व्ह्यूनी, थेरी पॉईंट ऑफ व्ह्यूनी, सगळ्याच्या सगळं इलेक्ट्रिकलच्या हिशोबाने आहे बेटा. ठीक आहे, त्याच्या सगळ्या बेसिक्स गोष्टी मला ह्या सब्जेक्टमध्ये शिकायच्या आहेत. खूप महत्त्वाचा सब्जेक्ट. हा सब्जेक्ट कळाला तर पुढच्या सेमचे तुमच्या पुढचे सब्जेक्ट्स इझिली कळत जातात. जर हा सब्जेक्टचे तुमचे कन्सेप्ट क्लिअर नसतील तर पुढचे तुम्हाला थोडेसे अवघड जातात. ठीक आहे, बरं याच्यासाठी पण पुन्हा तुम्हाला 200 पेजेसची एक नवीन वही बनायची, मोठी जेवढी मोठा नाही तेवढी मोठी. ठीक आहे, त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्या पेजवरती हा सिलेबस लिहून घ्यायचा आहे. ठीक आहे, मार्किंग स्कीम पण लिहिले, टॉपिक्स आहेत म्हणजे चॅप्टरची नाव आणि त्याची मार्किंग स्कीम. आणि इकडच्या साईडला लगेच मी एक महत्त्वाचं तुम्हाला आजच्या सेशनमध्ये इंट्रोडक्टरी पार्ट शिकवणार आहे. ठीक आहे, बरं तर सगळ्यात पहिले मी आधी सिलेबसबद्दल थोडंसं बोलतो. सिलेबसमध्ये बेसिक्स ऑफ इलेक्ट्रिकल पॅरामीटर्स हा माझा फर्स्ट चॅप्टर आहे. याच्यामध्ये जे जे मला बेसिक्स इलेक्ट्रिकल पॅरामीटरमध्ये लागतात ते इथे मी शिकवणार आहे बेटा. ठीक आहे, म्हणजे काय ते पण शिकण्याच्या आधी त्याच्याही आधी काही बेसिक्स मला शिकावे लागतात, ते मी इंट्रोडक्टरी पार्टमध्ये शिकवणार आहे. म्हणजे बेसिक्सला शिकण्यासाठी काही बेसिक्स लागतात ते मी इंट्रोडक्टरी पार्टमध्ये आजच घेणार आहे. बेटा. ठीक आहे, पुढचा माझा चॅप्टर आहे तो म्हणजे आहे DC सर्किट्स. आता हा DC सर्किट्स ऍक्च्युली काय आहे बेटा ते समजून घ्या. इंट्रोडक्टरी पार्टमध्ये थोडंसं सांगतो. सर्किट्स असतं ना बेटा, सर्किट कुठलंही सर्किट दोन भागात डिवाइड होतं. पहिला भाग आहे म्हणजे DC सर्किट आणि सेकंड भाग आहे तो म्हणजे AC सर्किट. पहिला भाग म्हणजे कुठला आहे बेटा DC सर्किट, दुसरा भाग म्हणजे कुठला आहे AC सर्किट. त्या सर्किटचा हा DC सर्किटचा जो भाग आहे तो एका चॅप्टर मध्ये आपल्याला शिकायचा आहे. ठीक आहे, पुढे जे तुमचं AC सर्किट होतं ना, AC सर्किट ते तुमचं 3 भागात महत्वाचं डिवाइड होतं. 3 भाग कुठले तर पुन्हा पहिला भाग आहे इलेक्ट्रिक सर्किट, सेकंड भाग आहे मॅग्नेटिक सर्किट आणि थर्ड भाग आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. आता हे काय ऍक्च्युली ते बघा. हे ऍक्च्युली पार्ट्स नाही आहेत, फक्त हे तुम्हाला समजण्यासाठी मी तुम्हाला दाखवतोय. AC सर्किट पहिल्या भाग मध्ये इलेक्ट्रिक सर्किट येतं, मॅग्नेटिक सर्किट येतं आणि अजून एक इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन येतं. आता इथे इलेक्ट्रिक सर्किट जे आहे ना, इथे भलेही त्यांनी मला कॅपॅसिटर असं चॅप्टरचं नाव दिलेलं आहे, पण याच्यामध्ये आपण सगळं इलेक्ट्रिक सर्किट बद्दल शिकणार आहोत. कॅपॅसिटर ह्या चॅप्टर मध्ये आपण सगळं जे काही शिकू ते कुठल्या चॅप्टरचं असेल बेटा, कशाशी निगडीत असेल, इलेक्ट्रिक सर्किट. पुढे मॅग्नेटिक सर्किट जो की पुढचा भाग आहे आणि अजून एक कुठले बेटा इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन काय, इलेक्ट्रिक सर्किट आणि मॅग्नेटिक सर्किटचा कॉम्बो म्हणजेच माझा इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन आहे. इलेक्ट्रिक सर्किट आणि मॅग्नेटिक सर्किटचा कॉम्बो म्हणजेच माझा इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन आहे. हे कळालं बेटा. ठीक आहे, म्हणजे पहा सर्किटचे 2 पार्ट. हा पहिला AC सर्किट आहे, हे सगळं खालचं कुठलं आहे बेटा AC सर्किट आहे. पहिलं DC सर्किट आहे, खालचं सगळं AC सर्किट आहे. आणि इथे बेसिक, पहिला चॅप्टर बेसिक आहे, मग DC सर्किट, मग AC सर्किटचे 3 भाग आहेत, इलेक्ट्रिक सर्किट, मॅग्नेटिक सर्किट आणि अजून एक इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. AC सर्किट, DC सर्किट, अजून एक कुठलं इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. कळालं बेटा. ठीक आहे, हे तुमचं बेसिक तुमचा पार्ट झाला. ठीक आहे, हे कळालं. आता प्लीज व्हिडिओ पॉज करा, हे एवढं लिहून घ्या आणि हे इकडचं पण लिहून घ्या. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन आम्ही कधी कधी इथं पण लिहितो, कधी कधी याला असं पण सांगतो, या दोघांचा कॉम्बो म्हणजेच इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. काय झालं बेटा इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. कळालं. असं जरी लिहून घेतलं तरी चालेल. हे बेसिक्स लिहून घ्या आणि हा इंट्रोडक्टरी पार्ट थोडासा लिहून घ्या. अजून इंट्रोडक्टरी पार्ट मध्ये तुम्हाला मी सांगणार आहे
काय काय सांगणार ते शिकवतो. आधी प्लीज व्हिडिओ पॉज करून एवढं लिहून घ्या सगळं, म्हणजे तुम्हाला एवढं कळालं की साला ह्या सब्जेक्टमध्ये आपल्याला शिकायचं काय काय. या सब्जेक्टमध्ये बेसिकली तुम्हाला शिकायचं काय काय. या सब्जेक्टमध्ये बेटा तुम्हाला थिअरी पण आहे, सम्स पण आहेत. थिअरी पण आहेत, सम्स पण आहेत. सम्स पण तेवढेच खूप महत्वाचे आहेत. बेसिक ऑफ इलेक्ट्रिकल पॅरामीटर, डीसी सर्किट्स मध्ये लॉज आहेत आपल्याला, केव्हीएल, केसीएल, किर्चॉफ, त्याच्यानंतर स्टार डेल्टा थेरम, ते लॉज आहेत. इलेक्ट्रिक सर्किट मध्ये पण सम्स आहेत, थिअरी पण आहे, सम्स पण आहेत. मॅग्नेटिक सर्किट मध्ये पण थिअरी पण आहे, सम्स पण आहेत. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन मध्ये पण थिअरी पण आहे, सम्स पण आहे. ठीक आहे, बच्चा लोग चलो व्हिडिओ पॉज करा. हे सगळंच्या सगळं जेवढं लिहिलंय तेवढं प्लीज लिहून घ्या. जेवढं लिहिलंय तेवढं प्लीज सगळ्यांनी लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करून सगळंच्या सगळं पटापट लिहून घ्या. ओके, अपेक्षा ठेवतो झालं असेल, अपेक्षा ठेवतो झालं असेल. आता इंट्रोडक्टरी पार्ट मध्ये पुढचा माझा पार्ट चालू होतोय महत्वाचा, तो म्हणजे आहे बेटा इलेक्ट्रिक करंट. तो म्हणजे कुठला पार्ट आहे बेटा, इलेक्ट्रिकल करंट किंवा इलेक्ट्रिक करंट. इलेक्ट्रिक करंट, इलेक्ट्रिक करंट किंवा त्याला फक्त करंट असं म्हणतात. आता करंट म्हणजे काय असतं, करंट म्हणजे काय असतं बेटा, फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स, फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स इन अ पर्टिक्युलर डायरेक्शन, फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स इन अ पर्टिक्युलर डायरेक्शन. जेव्हा इलेक्ट्रॉन्स एका पर्टिक्युलर डायरेक्शन मध्ये फ्लो होतात तेव्हा त्याला काय म्हणतात बेटा, इलेक्ट्रिक करंट असं म्हटलं जातं. जेव्हा कधीही इलेक्ट्रॉन्स एका पर्टिक्युलर डायरेक्शन मध्ये फ्लो होतात तेव्हा त्याला काय म्हणतात बेटा, इलेक्ट्रिक करंट. ठीक आहे, इलेक्ट्रिक करंट बेटा तुमचा दोन भागात डिवाइड होतो. इलेक्ट्रिक करंट दोन भागात डिवाइड होतो. पहिला आहे एसी, दुसरा आहे डीसी. एसी म्हणजेच काय असतं बेटा माहितीये का, अल्टरनेटिंग करंट. एसी म्हणजेच काय, अल्टरनेटिंग करंट. डीसी म्हणजे काय, डायरेक्ट करंट. डीसी म्हणजे काय तर डायरेक्ट करंट. आता अल्टरनेटिंग करंट आणि डायरेक्ट करंट बद्दल तुम्हाला थोडंसं प्रॅक्टिकली सांगतो, मग थेरॉटिकली आपण बघू. अल्टरनेटिंग करंट म्हणजे काय, डायरेक्ट करंट म्हणजे काय. अल्टरनेटिंग करंट काय असतो बेटा माहिती का, हा एक असा करंट असतो जो की कंटिन्युअसली फ्लो होत असतो, जो की ज्याला मी स्टोअर करू शकत नाही. जो करंट कंटिन्युअसली फ्लो होत असतो त्याला म्हणतात अल्टरनेटिंग करंट. जसं की आपल्या घरामध्ये तुमचा लाईट लावला, फॅन लावला, ट्यूब लावली, त्याच्यानंतर तुम्ही टीव्ही लावला, फ्रीज लावला, हे सगळ्याच्या सगळे याला म्हणतो आपण होम अप्लायन्सेस. हे जे होम अप्लायन्सेस आहेत हे सगळेच्या सगळे एसी करंट वरतीच काम करतात. हे सगळ्याच्या सगळे कशावरती काम होतात बेटा, एसी करंट वरती काम होतात. एसी करंटचे पुन्हा दोन टाइप्स होतात तुमचे, ते म्हणजे आहे सिंगल फेज आणि थ्री फेज. ते म्हणजे कुठले बेटा, सिंगल फेज आणि थ्री फेज. सिंगल फेज आणि थ्री फेज जे घरामध्ये यूज केलं जातं त्याला सिंगल फेज असं म्हटलेलं आहे, आणि जे इंडस्ट्रीज मध्ये यूज केलं जातं त्याला थ्री फेज असं म्हणतात. तिथे जास्त करंट लागतो त्याला थ्री फेज असं म्हटलं जातं. ठीक आहे, बरं हे थोडंसं प्रॅक्टिकली सांगितलं. मग डीसी करंट म्हणजे काय, तर डीसी करंट म्हणजे काय असतं बेटा, जिथं जिथं तुमची बॅटरी आली, जिथं जिथं तुमची बॅटरी आली त्याला म्हणायचं डायरेक्ट करंट. जिथं जिथं तुमची बॅटरी आली रे आली समजायचं तो काय तुमचा डायरेक्ट करंट आहे. जसं की गाडी चालवताना आपण गाडी चालू करताना बॅटरीचा यूज होतो बेटा. त्याच्यानंतर घड्याळामध्ये सेल टाकतो, डीसी करंट आला. ठीक आहे, सेल आले ना, सेल म्हणजे कुठला झाला, डायरेक्ट करंट, ज्याला आपण स्टोअर करू शकतो. हा असा करंट आहे ज्याला तुम्ही स्टोअर करू शकता. हा असा करंट आहे ज्याला तुम्ही कधी बघितलं की बेटा हा एसी करंट कधी स्टोअर झालेला नाही, तो नेहमी फ्लो मध्ये असतो. फ्लो मध्ये कसं, सगळ्यात पहिले तो हायड्रो पॉवर स्टेशन मध्ये प्रोड्यूस केला जातो, तिथून तो कुठे येतो, सबस्टेशनकडे. सबस्टेशन पासून तुमच्या जो तुमचं हे जे असतं पोल असतो त्या पोलपर्यंत येतं किंवा डीपी पर्यंत येतं, असं लक्षात घ्या. पहिले डीपी पर्यंत येतो, डीपी पासून पोल पर्यंत येतो, पोल पासून आपल्या घरात येतो. ठीक आहे, म्हणजे हा करंट कधी स्टोअर केला जात नाही. डीसी करंट असा असतो जो की बॅटरीच्या फॉर्म मध्ये स्टोअर करता येतो. बॅटरी मग जिथं जिथं बॅटरी असेल तिथे समजायचं की डीसी करंट झाला. तो करंट कुठला झाला बच्चा लोक, डीसी करंट तुमचा तो झालेला असतो. ठीक आहे, काही अडचण बेटा, एसी करंट डीसी करंट फंडा क्लिअर. हे वाटलंच तर लिहून घ्या, लिहायचं असेल तर मी अजून तुम्हाला ऍक्च्युअली पण लिहून देणार आहे पुन्हा,
पण हे पण लिहून घ्यायचं असेल माहितीसाठी तर लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा, 2 मिनिटं लिहून घ्या. ओके, अपेक्षा ठेवतो झालं असेल व्हिडिओ पॉज करून लिहून. पुढे आता हे तर झालं माझं प्रॅक्टिकल कन्सेप्ट. आता थोडंसं आपण थिओरिटिकल कन्सेप्ट बघू. थिओरिटिकल कन्सेप्ट म्हणजे डेफिनेशन वाईज काय म्हटलं त्यांनी ते बघू. डेफिनेशन वाईज काय म्हणतात बेटा, अल्टरनेटिंग करंट हा एक असा करंट असतो, अल्टरनेटिंग करंट हा एक असा करंट असतो ज्याच्यामध्ये चेंज इन मॅग्निट्यूड, मॅग्निट्यूड बदलते, म्हणजे प्रत्येक पॉइंटला किंमत वेगवेगळी असते, प्रत्येक पॉइंटला किंमत वेगवेगळी असते. ठीक आहे, ह्या पॉइंटला काहीतरी वेगळी किंमत येईल, ह्या पॉइंटला वेगळी किंमत, ह्या पॉइंटला वेगळी, ह्या पॉइंटला वेगळी, ह्या पॉइंटला, प्रत्येक पॉइंटला वेगवेगळी किंमत असेल. चेंज इन मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज चेंज इन डायरेक्शन. डायरेक्शन म्हणतात, कोणी कोणी त्याला पोलॅरिटी असा पण शब्द यूज करतात, कोणी कोणी त्याला पोलॅरिटी असा पण शब्द यूज केला जातो बेटा. चेंज इन मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज चेंज इन डायरेक्शन. डायरेक्शन चेंज होते म्हणजे काय, पहिले प्लस आहे वरच्या साईडला गेला, निगेटिव्ह खालच्या साईडला आला, पुन्हा वरच्या साईडला गेला प्लस, म्हणजे पोलॅरिटी चेंज झाली किंवा डायरेक्शन चेंज झाली. मग याला काय म्हणतात, अल्टरनेटिंग करंट हा एक असा करंट असतो ज्याच्यामध्ये चेंज इन मॅग्निट्यूड, चेंज इन मॅग्निट्यूड, चेंज इन मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज चेंज इन डायरेक्शन, ॲज वेल ॲज चेंज इन डायरेक्शन, ॲज वेल ॲज चेंज इन डायरेक्शन. डायरेक्शन म्हणजेच पोलॅरिटी असं म्हटलेलं आहे, डायरेक्शन म्हणजेच पोलॅरिटी असं म्हटलेलं आहे. ठीक आहे, चेंज इन मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज चेंज इन डायरेक्शन. मग डायरेक्ट करंट काय असतो, डायरेक्ट करंट मध्ये काय होतं बेटा, मी फिगर काढतो आणि गेसिंग्स करा, मी फिगर काढतो त्याच्यावरून तुम्ही गेसिंग्स करा. ठीक आहे, आता इथे पहा, सपोज डायरेक्ट करंटची फिगर मी अशी आहे, काय झालं बच्चलो, नीट ऑब्झर्व केलं तर काय झालं, इथे प्रत्येक पॉइंटला किंमत आता पुन्हा वेगळीच येईल का, हा एक्स एक्सिस झाला, हा वाय एक्सिस झाला, प्रत्येक पॉइंटला इथे किंमत एक्स एक्सिस वाढते, ही जरी कॉन्स्टंट राहते पण एक्स एक्सिस बदलत जाईल ना बेटा. म्हणजे पहा, चेंज इन मॅग्निट्यूड आहे बट नो चेंज इन डायरेक्शन, प्लस प्लस प्लसच, म्हणजे कंटिन्यू प्लस प्लस प्लस, नाही तर कंटिन्यू मायनस मायनस, खालून पण चालेल, पण ते कंटिन्यू मायनस मायनस मायनसच पाहिजे. एक तर प्लस प्लस प्लसच पाहिजे, नाही तर एक तर मायनस मायनस मायनसच पाहिजे. म्हणजे मग याला काय लिहिता येईल, याला काय लिहिता येईल, चेंज इन मॅग्निट्यूड, चेंज इन मॅग्निट्यूड, चेंज इन मॅग्निट्यूड बट नो चेंज इन डायरेक्शन, बट नो चेंज इन डायरेक्शन. चेंज इन मॅग्निट्यूड बट नो चेंज इन डायरेक्शन किंवा नो चेंज इन पोलॅरिटी असं पण म्हणता येईल, नो चेंज इन पोलॅरिटी असं पण म्हणता येईल. कळालं बेटा, याच्यामध्ये मॅग्निट्यूड बदलते, डायरेक्शन पण बदलते. याच्यामध्ये मॅग्निट्यूड म्हणजे किंमत बदलली पण डायरेक्शन बदलली नाही, पण डायरेक्शन बदलली नाही. मग अशा करंटला काय म्हणायचं बेटा, डीसी करंट, आणि अशा करंटला काय म्हणायचं, एसी करंट. कळालं, आधी जेवढं झालंय आपण तेवढं आधी लिहून घेऊ, मग पुढच्या कन्सेप्टला बघू. हेडिंग तर टाकलीच असेल इंट्रोडक्टरी पार्ट. आता त्याच्यातलं पुढे लिहा, हेडिंग टाका इलेक्ट्रिक करंट और करंट, हेडिंग टाका इलेक्ट्रिक करंट और करंट, हेडिंग टाका बेटा इलेक्ट्रिक करंट और करंट. आता मी कन्सेप्ट एक्सप्लेन करत जाईल, मग लिखापडी घ्यायची, कन्सेप्ट एक्सप्लेन करत जाईल, मग लगेच लिखापडी घ्यायची बेटा त्याची. इलेक्ट्रिक करंट, चलो डेफिनेशन घ्या. The flow of electrons in a particular direction, the flow of electrons in a particular direction, the flow of electrons in a particular direction is known as electric current or current, is known as electric current or current. The flow of electrons in a particular direction is known as electric current or current. The flow of electrons in a particular direction, the flow of electrons in a particular direction is known as electric current or current. खालच्या ओळीत घ्या, खालच्या ओळीमध्ये घ्या. Current consists of basically two types. Current consists of basically two types. First, AC ब्रॅकेटच्या आतमध्ये alternating current. Current consists of basically two types. First, AC ब्रॅकेटच्या आतमध्ये alternating current. Second, DC ब्रॅकेटच्या आतमध्ये डायरेक्ट करंट.
सेकंड DC ब्रॅकेटच्या आतमध्ये डायरेक्ट करंट. ओके, आता पुन्हा खालच्या ओळीमध्ये घ्या. फर्स्ट AC ब्रॅकेटच्या आतमध्ये अल्टरनेटिंग करंट. फर्स्ट AC ब्रॅकेटच्या आतमध्ये अल्टरनेटिंग करंट. चलो डेफिनेशन घ्यायची डॅश करून पुढे. द करंट इन विच देर इज चेंज इन मॅग्निट्यूड. द करंट इन विच the current in which there is change in magnitude, the current in which there is change in magnitude as well as change in direction, the current in which there is change in magnitude as well as change in direction. डायरेक्शनच्या पुढे ब्रॅकेटच्या आतमध्ये पोलॅरिटी असा शब्द टाका. डायरेक्शनच्या पुढे ब्रॅकेटच्या आतमध्ये पोलॅरिटी असा शब्द टाका. द करंट इन विच देयर इज चेंज इन मॅग्निट्यूड ॲज वेल एज चेंज इन डायरेक्शन, ब्रॅकेटच्या आतमध्ये पोलॅरिटी असा शब्द टाका. इज नोन ॲज अल्टरनेटिंग करंट. इज नोन ॲज अल्टरनेटिंग करंट. इज नोन ॲज अल्टरनेटिंग करंट. ही फिगर काढायची आहे. व्हिडिओ पॉज करायचा आहे. ही फिगर काढून घ्यायची आहे. व्हिडिओ पॉज करायचा आहे. ही फिगर काढून घ्यायची आहे. व्हिडिओ पॉज करायचा आहे. ही फिगर काढून घ्यायची आहे. फक्त इकडची DCची नाही काढायची, फक्त ACची काढायची. व्हिडिओ पॉज करायचा आहे. ही फिगर व्यवस्थित काढून घ्यायची आहे. बरं, अजून एक महत्त्वाचं, ही फिगर काढताना अंदाज म्हणजे कशीही काढायची नाही. ही फिगर आधी एक्स ॲक्सिस काढा, वाय ॲक्सिस काढा, हे डिस्टन्स मोजून घ्या. सपोज हे 3 सेंटीमीटर असेल, ठीक आहे, तर हे पण 3 सेंटीमीटर येईल आणि हे पण 3 सेंटीमीटर. 3 सेंटीमीटर 3 सेंटीमीटर 3 सेंटीमीटर, ठीक आहे. त्याच्यानंतर 3चा अर्ध किती? 1.5 होतं. 1.5च्या इथे वरती 2 लाईनी जा. 1.5च्या इथे वरती तुमच्या अशा आडव्या लाईनी असतील ना बेटा, तर 2 लाईनीवरती जा. तिथे एक पॉईंट मार्क करा, ठीक आहे. पुन्हा इथून 1.5 पासून खाली 2 लाईनी पॉईंट मार्क करा. पुन्हा वरच्या साईडला इथे 1.5 पासून 2 लाईनी वरती जा आणि मग इथून अशी लाईन व्यवस्थित काढा. वेव्ह कशीही गावठीपणासारखी वेव्ह फॉर्म काढू नका, ठीक आहे. वेड्यासारखी वेव्ह फॉर्म काढू नका. त्याला मार्क असतात, त्याला मार्क्स असतात. कशीही वेव्ह फॉर्म काढून चालत नाही. 3 सेंटीमीटर घेतलं त्याचा अर्थ 1.5च्या इथे 1.5 घेतलं की 1.5 पासून वरती 2 लाईन, 1.5 पासून खाली 2 लाईन, पुन्हा 1.5 पासून वरती 2 लाईन. मग ते सगळे पॉईंट्स असे जॉईंट करायचे. सगळेच्या सगळे ते पॉईंट्स असे काय करायचे बेटा? जॉईंट करायचे. कळालं? हे झालं तुमचं अल्टरनेटिंग करंट, ठीक आहे. व्हिडिओ पॉज करून काढून घ्या फिगर. व्हिडिओ पॉज करून काढून घ्या. अपेक्षा ठेवतो झालं असेल, अपेक्षा ठेवतो झालं असेल. पुढचं बेटा आता पुढचं नेक्स्ट घ्या. आता सेकंड डायरेक्ट करंट. सेकंड घ्या डायरेक्ट करंट. सेकंड घ्या डायरेक्ट करंट. चलो डेफिनेशन. द करंट इन विच देयर इज चेंज इन मॅग्निट्यूड. द करंट इन विच देयर इज चेंज इन मॅग्निट्यूड. द करंट इन विच देयर इज चेंज इन मॅग्निट्यूड बट नो चेंज इन डायरेक्शन. द करंट इन विच देयर इज चेंज इन मॅग्निट्यूड but no change in direction. The current in which there is change in magnitude but no change in direction. But no change in direction. The current in which there is change in magnitude but no change in direction. ब्रॅकेटच्या आतमध्ये पोलॅरिटी. ब्रॅकेटच्या आतमध्ये पोलॅरिटी. ब्रॅकेटच्या आतमध्ये पोलॅरिटी is known as direct current. Is known as direct current. Is known as direct current. Is known as what बेटा? Direct current. ओके, पुन्हा याची फिगर पण काढायची. फिगर काढताना पुन्हा हे 3 सेंटीमीटर घेतलं तर पुढचं पण 3 सेंटीमीटर, इकडचं पण 3 सेंटीमीटर. पुन्हा वरती 1.5ला पॉईंट मार्क करा. इथून पुन्हा 1.5ला पॉईंट, इथून पुन्हा 1.5ला पॉईंट आणि मग ते तिघं वेव्हफॉर्म्स असे जोडून घ्या. मग ते तिघं वेव्हफॉर्म्स असे जोडून घ्या, ठीक आहे. ओके, फिगर काढा. वेव्हफॉर्म काढून घ्या म्हणजे DC डायरेक्ट करंटची. डायरेक्ट करंटची वेव्हफॉर्म काढून घ्या. डायरेक्ट करंटची वेव्हफॉर्म काढून घ्या. डायरेक्ट करंटची वेव्हफॉर्म काढून घ्या. ओके, अपेक्षा ठेवतो झालं असेल. अजून बेटा तुमचं थोडंसं इंट्रोडक्टरी पार्ट माझा बाकी आहे, तो मी उद्याच्या सेशनमध्ये घेईल, पुढच्या नेक्स्ट सेशनमध्ये. आणि मग तुमचा फर्स्ट चॅप्टर माझा चालू होऊन जाईल, बेसिक्स ऑफ इलेक्ट्रिकल पॅरामीटर्स. मग पुढचा चॅप्टर माझा चालू होईल, तो म्हणजे कुठला असेल बेटा? बेसिक्स ऑफ इलेक्ट्रिकल पॅरामीटर्स. ओके, दॅट्स ऑल. बाकीचा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू. गुड डे.